30 मेला असतो आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि यावर्षी आमच्या लग्नाला 11 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानेच आम्ही निघालो होतो 2 दिवसाच्या ट्रिपसाठी. पहाटे उठलं, सगळं आवरलं आणि येऊन पोहोचलो शिर्डीला. छान असं साईबाबाचं दर्शन घेतलं आणि दिवसाची सुंदर अशी आमची सुरुवात झाली. नाश्ता वगैरे केला आणि तिथून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. तिथून येऊन पोहोचलो पंपा सरोवर कपिलधारा क्षेत्र. या ठिकाणाला श्रींची तपोभूमीसुद्धा म्हटलं जातं, कारण इथे गजानन महाराजांनी 12 वर्ष तपश्चर्या केली होती. खूप सुंदर ठिकाण आहे. छान दर्शन झालं, महाप्रसाद घेतला आणि इथे गेल्यानंतर आपलं मन शांत झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हालासुद्धा कधी योग आला तर हे ठिकाण नक्की बघा. तिथून 40 किलोमीटर अंतरावरच त्र्यंबकेश्वर आहे. तिथे येऊन पोहोचलो. येऊन बघतो तर प्रचंड गर्दी होती. त्यामुळे आम्ही पास काढली आणि दर्शनाच्या रांगेत लागलो. तब्बल 4.5 तासानंतर आमचं दर्शन झालं. खूप छान दर्शन झालं. मन शांत आणि प्रसन्न झालं आणि सगळा थकवा, सगळी मरगळ निघून गेली. अधिक महिन्यात तांब्याच्या पंटीमध्ये दिवे लावतात, ते शुभ मानलं जातं. मी सुद्धा घरून फुलवाती आणल्या होत्या. तांब्याच्या दिव्यामध्ये आम्ही त्या फुलवाती प्रज्वलित केल्या. मंदिराच्या आवारात थोडा वेळ बसलो. खूप छान वाटत होतं आणि खऱ्या अर्थाने ही ॲनिव्हर्सरी खूप स्पेशल झाली. तिथून मग आलो भक्तनिवासमध्ये. यावेळेला आम्हाला गजानन महाराज संस्थानच्या भक्तनिवासमध्ये रूम नाही मिळाली, कारण गर्दी फार होती आणि सगळं बुक्ड होतं. त्र्यंबकेश्वर संस्थानचं ट्रस्टचं एक भक्तनिवास आहे, तिथे आम्हाला रूम मिळाली. इथेसुद्धा खूप छान रूम्स आहेत. नेक्स्ट डे मॉर्निंग उठून गजानन महाराजांचं दर्शन घेतलं, नाश्ता वगैरे केला आणि तिथून आम्ही पुढे कुठे गेलो आणि काय काय केलं बघा नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.